चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी, त्याचे नाम धरा कंठी. हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या आणि आपण पाहताय तरुण भारत. आज आपण आलोय नंदवाळ इथं आणि उद्या 25 तारीख आहे. उद्या आषाढी एकादशी आहे आणि लाखो भाविक प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाळ मध्ये येतात आणि पंढरपुराचं दर्शन घेतात. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि तिथली सजावट, तिथं असणारी भक्त आणि तिथे एक मस्त अशी रांगोळी काढल्या ते सुद्धा आपण बघणार आहोत. चला आता आपण आतमध्ये आलोय आणि आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला सुंदर अशी रांगोळी पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीनं रांगोळी काढली आहे आणि तिथं खाली लिहिलंय सुद्धा, झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे म्हणा येत नाही नारायण, सुखाडिकपणे जेथे सापडले केने, तुका म्हणे भोग गेला निवारला लाग. किती सुंदर पद्धतीनं रांगोळी काढलेली आहे तुम्ही बघू शकताय. आणि आजूबाजूला उद्या आषाढी आहे आणि विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी सगळी मंडळी इथं आलेली आहे तुम्ही बघू शकताय. आणि आतमध्ये दर्शन घेण्यासाठी सुद्धा लोकांनी गर्दी केल्या आणि सावळा विठोबा पाहण्यासाठी अनेक लाखोंच्या संख्येने इथं लोक येतात आणि विठ्ठलाच्या चरणाशी त्यांचे जे काही दुःख आहे ते अर्पण करत असतात. आणि तुम्ही बघू शकता इथं किती गर्दी झालेली आहे. मंदिर देवस्थान व्यवस्थापक भीमराव सदाशिव पाटील. या वर्षी आषाढी वारीला येणाऱ्या सर्व भाविकांचे विठ्ठल मंदिर देवस्थान समिती व ग्रामपंचायत नंदवाळ यांच्यामार्फत सहर्ष स्वागत आहे. येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासन व मंदिर व ग्रामपंचायत यांच्यामार्फत यावर्षी नेटकं नियोजन करण्यात आलेलं आहे. तसेच येणाऱ्या लोकांच्यासाठी दर्शन रांग व पोलीस प्रशासनामार्फत व महावितरण यांच्यामार्फत दर्शन रांगेचं व प्रशासनाच्या मार्फत होणाऱ्या गैरसोयींचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी येणाऱ्या सर्व भाविकांचे आम्ही स्वागत करतो. तसेच उद्या अंदाजे 4 दिवस झालं येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता 5 ते 6 लाख भाविक ह्या वर्षी आषाढी यात्रेनिमित्त नंदवाळ विठ्ठल मंदिर मध्ये भेट देतील अशी अपेक्षा आहे. तसेच सकाळी पहाटे 2:15 अभिषेक व पूजा, काकड आरती सर्व सुरू होईल. 2:15 ते 3:15 1 तास यामध्ये असेल. पंढरपूरच्या आधी विठ्ठल मंदिर असल्यामुळे आधी नंदवाळचे अभिषेक व पूजा महापूजा होते, त्यानंतर पंढरपूरचे होते. आधी नंदापूर त्यानंतर पंढरपूर आहे. नंदवाळ हे 32 युगे आहे व पंढरपूर हे 28 युगे आहे असे करवीर महात्म्य व करवीर महालक्ष्मीच्या ग्रंथामध्ये त्याचा नोंद आहे. तसेच येणाऱ्या सर्व दिवसभर ज्या लोक येतात त्यांच्यासाठी प्रसादाचं नियोजन लोक त्याच्या इच्छेनं करत असतात. येणाऱ्या लाईन मध्ये लोकांची सुविधा पुरवणे, पाणी, बाकी स्वच्छता हे नियोजन मंदिर व प्रशासन करत आहे. चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी, त्याचे नाम धरा कंठी. चारी वेद जयासाठी, चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी, त्याचे नाम धरा कंठी. गीता जाणे उपदेशली विठेवर माऊली, गीता जाणे उपदेशली विठेवर माऊली. चारी वेद जयासाठी, चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी, त्याचे नाम धरा कंठी. तुका म्हणे सारधरी, सारधरी तुका म्हणे सारधरी, वाचे हरी नाम उच्चारी,
वाचे हरि नाम उच्चारी चारी वेद जयासाठी चारी वेद जयासाठी भजे नाम जरा कंठी भजे नाम जरा कंठी भजे नाम जरा कंठी. नंदवाडमध्ये मी आली आहे आणि इथं एक आजी आहे, त्या वाघाट विकतायत. आणि वाघाट म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल. हे वाघाट एकादश आपण ज्या वेळेला धरतोय आणि दुसऱ्या दिवशी द्वादश असत्या आणि त्या द्वादशीला हे वाघाट खाऊन उपवास सोडला जातोय. तर त्या वाघाटाबद्दलच आपण आजींना विचारणार आहोत. चला. या वाघाट्याचं का नाही या एकादशीला त्याचं महात्मा आहे आणि ते खाल्ल्यामुळं का नाही ते एकादश आपल्याला ही होती सुटली जाते. असं आहे की पूर्वीची म्हण आषाढ पारायण शंभुदेवाने धरेल वाघाट कार्याला गिरजा नारीने तळेल मग सुटले ते असं आहे ते. उद्या होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त याच पार्श्वभूमीवर 2.5 ते 3 लाख भाविक विठोबाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांना ही अशी रांग सुद्धा केलेली आहे. या रांगेतून प्रत्येक भाविक विठोबाचं दर्शन घेऊ शकतोय आणि मंदिर समिती तसंच पोलीस प्रशासन सुद्धा यासाठी सज्ज झालेलं आहे. कॅमेरामन सूरज पाटील सोबत मी दिव्या, तरुण भारत, कोल्हापूर.